नमस्कार मित्रांनो, मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण लाडकी बहीण 6व्या हप्त्याबद्दल अपडेट बघणार आहोत। तर लाडक्या बहिणीचा 6वा हप्ता लांबणीवर आता या दिवशी जमा होणार तुमचे 2100 रुपये। तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात येत आहे। आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत एकूण 5 हप्त्याचे पैसे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि आता महिला या योजनेच्या 6व्या त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। परंतु लाडक्या बहिणीचा 6वा हप्ता लांबणीवर गेलेले आहे। आता महिलांना पुन्हा काही दिवसाची वाट पाहावी लागेल। तर महिलांना कधीपर्यंत योजनेचा 6वा हप्ता मिळणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका, जेणेकरून माहिती तुम्हाला अर्धवट माहीत होईल। व्हिडिओला पूर्णपणे बघा, लाडक्या बहिणी योजनेबद्दल तुम्हाला ही अपडेट पूर्ण माहीत होईल। तर बघा मित्रांनो, महायुती सरकारची शपथविधी तारीख घोषित झालेली आहे। तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या आशीर्वादाने महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालेले आहे। परंतु डिसेंबर महिना सुरू झाला, अद्याप राज्यामध्ये सरकार स्थापन झालेले नाही। अशातच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाद्वारे शपथविधी संदर्भात माहिती देत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5 वाजता शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। त्यामुळे 5 डिसेंबरला राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे। डिसेंबरपासून महिलांना मिळणार 2100 रुपये या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। राज्यामध्ये काही दिवसात महायुती सरकार स्थापन होणार आहे आणि महायुती सरकारने प्रचार सभेमध्ये दिलेला शब्द पूर्ण करणार आहे। त्यांनी वचनामध्ये जाहीर केले की लाडक्या बहिणीचा जर आशीर्वाद महायुती सरकारला मिळाला आणि महायुती सरकार पुन्हा राज्यात स्थापन झाली तर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ आणि महिलांच्या आशीर्वादाने राज्यात महायुती सरकार आलेली आहे। आता महिलांना या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये महिना मिळणार आहे। लाडक्या बहिणीचा 6वा हप्ता लांबणीवर का आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया। महाराष्ट्र सरकारने अवघ्या काही महिन्यामध्ये ही योजना राबवून महिलांना 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 5 हप्त्याचे पैसे दिलेले आहेत आणि आता सरकार या योजनेचा 6वा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा करणार आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही प्रचार सभेमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात जर नोव्हेंबर महिन्यामध्ये आमचे सरकार स्थापन झाले तर महिलांना नोव्हेंबर महिन्यामध्येच 6व्या हप्त्याचे पैसे दिले जाईल। परंतु आतापर्यंत राज्यात सरकार स्थापन झाले नाही। परंतु महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियाद्वारे शपथविधी संदर्भात माहिती दिली व त्यांनी सांगितले की 5 डिसेंबर 2024 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा संपन्न होईल। त्यामुळे महिलांच्या खात्यात 5 डिसेंबर नंतर पैसे जमा होण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, ही होती लाडकी बहीण योजनेबद्दल खूप मोठी माहिती। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।